हिंदुजन गीतेशी बेईमान झाले म्हणून आज ते साऱ्या जगाच्या पखालीचे बैल बनले आहेत. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परकीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्रातल्या माणसांना ह्युमन कॅटल, माणसी गुरेढोरे हीच संज्ञा यथायोग्य शोभते. शिवाजीच्या हृदयात राष्ट्रधर्माच्या या तीव्र भेदाची विद्युल्लता चमकेपर्यंत 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रातला हिंदू म्हणजे ह्युमन कॅटल बनलेला होता. तोंड असून मुका, कान असून बहिरा, डोळे असून आंधळा आणि माणूस असून परकीय मुसलमानी सत्तेच्या पखाली वाहणारा बैल होऊन राहिला होता. गुलामगिरीचा पेंढा कडबा खाऊन खाऊन हा बैलसुद्धा इतका मस्तवाल बनला होता की इस्लामी मानपानाच्या नक्षीदार झुली घुंगुरमाळांनी नटलेल्या त्याच्या अनेक पुढारी नंदी बैलांनी शिवाजीच्या राष्ट्रीय प्रबोधन कार्यात शेकडो वेळा शिंगे खुपसण्यास कमी केले नाही. महाराष्ट्राला माणुसकी देण्याच्या महत्कार्यात विरोधाचे जितके जितके बाण शिवाजी गरुडाच्या काळजात घुसले, तितक्या तितक्या बाणांचा पिसारा स्वकीयांच्याच पंखाचा होता.